म्हातारं आपल्या गावानंच सांभाळलं पाहिजे. लय झालं का आपल्या गावाला? आपल्या बापाला आपण सांभाळू शकत नाही का? वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाकणं म्हणजे जलद नेऊन टाकल्यासारखं आहे. गावाला लय झाले की ते 50 म्हातारे गावाला. तुम्हाला एक सोपं गणित सांगू का? तेव्हा लक्षात येईल. असे म्हातारे तुमच्या गावात किती निघते? एक अंदाज 100 धरा ना. किती पोळ्या लागत द्यायला? 300 400 आहे का नाही? 400 लागतात. आता तुमच्या किती लोकसंख्या म्हणे? म्हणजे जवळजवळ 1,500 तुमचे घर आहे, कुटुंब. किती? 1,500. चतकुर पोळी दिले ते 450 होत्या. किती लागते? किती आपल्याला? 400 चतकुर पोळी. चतकुर पोळी गोळा करा असं त्याचा अर्थ नाही, पण तो खर्च किती घ्या असं त्याचा अर्थ. ते म्हातारे एवढे आनंदी आहे तुम्हाला सांगतो, लय खुश. असे इकडे तिकडे हिंडते मंदिरापाशी, गावात गल्लीत. टाइम झाला की येते, जेवते, कुठून एखाद्या वट्यावर मंदिरापाशी झोपून राहते मस्त. काय ते चिमण्या पाखरा कसे खेळते तसे ते म्हातारे खेळते. लय आनंद होतो. याच्यात तुम्ही सांगा, याच्यात अवघड काय? काय अवघड नाही. सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, सांडपाणी सगळं अंडरग्राऊंड आहे. 4 नळ आहे, पण तुम्हाला 400 ग्राम पाणी गावात दिसायचं नाही. उघड नाही. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय घर बांधता येत नाही. म्हणजे नियमानेच घर बांधायचं, आपल्या जागेतच बांधायचं, 5 फूट सोडून बांधायचं. गौंडी आमचीच आहे, कोणत्या गौंड्याकडून काम करून घेता येत नाही. म्हणजे चुकीचं होत नाही ना. सोप्या गोष्टी लोकांना. मला सांगा, आधी बांधून न देणं बरोबर आहे का बांधल्यावर पाडणं बरोबर आहे? हे सोपं आहे ना. हो, आम्ही पोराच्या जन्माची नोंद घेत नाही. महिलाला राग येईल, येऊ आला तर. पोराची नोंद घेत नाही ग्रामपंचायत 2 वर्षापासून बंद केला. आता नोंद ग्रामपंचायतलाच घ्यायला लागते, दुसरीकडे होत नाही. पण मी राग एका बाईला वापस धाडलं होतं. ती आलती पोरग लिहायला, तिची पोराची नोंद करा. मी नाही म्हणलो, तिला लय राग आला. ग्रामसेवक म्हणजे नाही घ्या लागते असं नाही. म्हणलं नको, जाऊ दे, काय करीत पाहून घेऊ. ग्रामसेवक म्हणे असं काऊन करू राहिले तुम्हाला, आज काय झालं? म्हणले त्या बाईला विचार, तुझ्या लग्नाची नोंद करेल का? म्हणजे बाईला बोललेलं, म्हणलं ताई तुमच्या लग्नाची नोंद करेल का? म्हणे नाही. म्हणलं मग हे कोणाच आहे? इतका राग आला तिला, सगळ्या रस्त्यांना रडत गेली, मला शिवाय देत गेली. मेला असं म्हणला, मला मेला असं म्हणला. पण सगळ्या गावाला माहित झालं की लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही. तेव्हापासून सगळ्या बाया लग्नाच्या पहिल्या दिवशी नोंद करत्या. चांगलं झालं का वाईट झालं? आणि लग्नाची नोंद केल्यामुळं त्याला दाखला जोडा लागतो, टीसी. लहान पोरीचं लग्न माहिती होतच नाही. 18 वर्षाचं वय लागतच तिला, टीसी जोडा लागते ना. आपल्याला ते महत्वच कळलं नाही. लग्नाची नोंद काऊन करायची? आमच्या इथे जेवढ्या प्रॉपर्टी आहे ते सगळ्या बायाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. मग मला माहित कसं होईल? तिचं नाव गाव नवरा माहित कसं होईल मला नोंद करायला? आता ते बायाला कळायला लागलं की नाही हे बरोबर आहे. पण सुरुवातीला पहिल्या दिवशी माझा राग आलता, तर बरोबर आहे ना. पण लोकांकडून हे करून घेताना थोडं कटकटी, थोडं वाद. लहान लेकराला नाही कळत. समजा आपलं लहान 1 वर्षाचं पोरगं माती खात,
आपण खाऊन देऊ का त्याला? हात धरू, चापड देऊ, कपडा बांधू, औषध देऊ, काहीतरी करू ना. तर त्याला अशी नोटीस देऊ का, तू 15 दिवसात माती खायचं बंद केलं तर ठीक, नाहीतर तुझ्यावर कारवाई करण्यात येईल, असं ते करतो का? त्याचा हात धरून त्याचं माती खाणं आपण बंद करू. तसे गावातले लोक आपले माती खातील. काही करून यांचं माती खाणं बंद केलं पाहिजे. ते काम आईबापाचं आहे. त्या आईबाप म्हणजे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच यांचं काम आहे. आम्ही कशाला बसलो तिथे? म्हणून मी पहिले म्हणलं समाज ऐकतो, समाजाला सांगणारा पाहिजे. पाणी चांगलं पाहिजे, झाडं भरपूर पाहिजे आणि झाडं फळाचे लावा. म्हणजे 2 फायदे होईल ना. झाडचे झाड बी होईल, फळं खायला मिळेल, ऑक्सिजन. आम्हाला काय शिकलं, या जगात पोरग जन्माला आलं, माणूस सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. खोटं आहे. या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आई बाळतपणात मेली तरी पोरग जगत, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर जगत. मग किती महत्वाचं आहे तो ऑक्सिजन. कुठून मिळतो? झाडातून. झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाची एटीएम आहे. जिथं झाड तिथं पाऊस. आम्हाला काय सांगितलं, पाऊस नाही पडला का भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. भजन केल्याने पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीतरी पडला असता का? पाकिस्तानला भजन करते का? अमेरिकेला भजन करते का? मग पाऊस कसा पडतो? भजन करा. भजन करणं वेगळा विषय आणि पाऊस पडणं हा वेगळा विषय. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडाला सोयरे म्हणले. सोयरे, मला खरं सांगा, तुम्ही इथं बसलेले, मी वारकरी, तुम्ही बी कीर्तन प्रवचन ऐकलं असेल, कधी भजन ऐकलं असेल. मला कोणाची निंदा करायची नाही, पण सत्य सांगतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगावर तुम्ही कधी कीर्तन ऐकलं का? का बोल? मग त्याच्या तोंडाला होतो का अभंग येऊ? बाबांनी सांगितलं तर लोक ऐकतील ना. नाही ते दुसरंच सांगन. वैकुंठाला जायचं, स्वर्गाला जायचं, ते चांगलं शिकितच नाही. काय सांगते काय? मी एकदा काय ऐकलं होतं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मला निंदा नाही करायची, तुम्ही बी शब्द ऐकला असेल. किती कोटी? चांगलं शांत डोकं ठेवून त्याचा हिशोब करा बरं का. तुम्ही कधी केला नसेल आयुष्यात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे ज्याला माप नाही इतकं कोटी. आम्हाला 1 कोटी माहित नाही. आणि किती कोटी? काय? ब्रह्मांड. आणि त्या ब्रह्मांडाचा तो मालक आहे. 1 ब्रह्मांड म्हणजे काय तुम्हाला सांगतो. 1 ब्रह्मांड म्हणजे असे भारतासारखे 400 देश. एक हिस्सा 3 हिस्से पाणी आहे. 400 देश. 1 हिस्सा 3 हिस्से पाणी मिळून 1 पृथ्वी. अशा 1000 पृथ्व्या, 1000 सूर्य, 1000 चंद्र, 1000 मंगळ, 1000 बुध, 1000 गुरु मिळून 1 ब्रह्मांड होतो. असे किती ब्रह्मांड? अनंत कोटी. ज्याला माप नाही त्याचा तो मालक आहे. त्याला सापडा म्हणते. आता खरंच सांगा, आपली लायकी इथे ग्रामसेवक सापडत नाही महिना. सेक्रेटरी सापडत नाही. कसं काय सापडायचं? मग तू सापडू शकत नाही का? सापडू शकतो. कसा? आम्हाला सांगितलं 28 वैसोनी करायचं. तुमचं काम तुम्ही करा.
कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, रिकाम बसून राम राम म्हणायचं. हे रिकाम बसून राम राम म्हणा म्हणते ना, डबरे बोटायचे लोक बुटानं आणले पाहिजे. काम करता करता देवाचं नाव घ्या. महिलाला पण सांगितलं, दळीता कांडिता देवाचं नाव घ्या ना, मना कोणा केले. मग तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक सापडायचा तर कसा सापडत? तो आपल्या घरीच सापडत, आपल्या आईबापापाशी सापडत, आपल्या बायका पोरात सापडत, आपल्या शेतात सापडत. दुसरीकडे धुंडायची गरज. मी माझ्या मनानं नाही सांगत. आमचे सावता महाराज 15 किलोमीटर गाव आहे पंढरपूर पासून. किती? पंढरपूर पासून फक्त 15 किलोमीटर गाव आहे सावता महाराजाचं. एकदा बी गेले नाही पंढरपूरला. काय रे बोल ना. एकदा बी नाही. हा संत आहे, गायरे नाही. त्यांना एका पत्रकाराने विचारलं, म्हणे बाबा तुम्ही पंढरपूरला जात नाही, देव कसं भेटत? ते म्हणजे महा काय काम आहे त्याच्याविषयी? देवापाशी काय काम? तुम्हाला आता देव भेटला, काय काय करत, काय त्याच काय काम, काय त्याच्याविषयी? काही नाही. अरे पण असं कसं काय म्हणे, देव भेटायला पाहिजे. म्हणजे भेटायला पाहिजे येईल देव, त्याला गरज असली तर. तू जायचं नाही, तू फुगीर, देव फुगीर, मग भेट नाही व्हायची. मग तिथे सावता महाराजांनी एक अभंग लिहिला, नाही आला तर नाही आला, माझा देव इथंच आहे. कशा ते? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझ्या शेतात माझा देव आहे, माझ्या पिकात माझा देव आहे. मला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरातल्या देवाची गरज नाही. हे मी नाही, सावता महाराज सांगते. काही गोष्टी काळानुरूप बरोबर असत्या, पण काळानुरूप बदलल्या पाहिजे. आपलं देवगड आहे ना भास्करगिरी, या वर्षी दिंडीत किती लोक नेले माहिती आहे? किती माहिती आहे का तुम्हाला? 11 लोक नेले. 11. देवगडच्या दिंडीत ह्या वर्षी फक्त 11 लोक होते. महाराज म्हणे इथून पुढे एवढे लोक दिंडीत न्यायचे नाही. हे 4 आणि 5 हजार 10 हजार न्यायचे, लोकांच्या दर्जात घाण करायची. कोणा सांगितलं हा देव देव? कळलं की नाही कळलं? असे महाराज पाहिजे आम्हाला. किती निर्मळ हो देवगड. एक काडी तरी दिसते का? महाराज निर्मळ, संस्थान निर्मळ, तिथलं जेवण निर्मळ. काहीच काही ना असं पाहिजे ना. कोण नाही म्हणत परमार्थ करायला. तिथं देव आहे, तिथं देव आहे. जिथं लुटीला जातं लोकाला, जिथं बायाला लुटीला जातं, माणसाला लुटीला जातं, तिथं काय देव? देवगडच्या आश्रमात देव नक्की आहे. अशा ठिकाणीच आपल्याला दिसू शकतो, तो इतर ठिकाणी नाही. मग भास्करगिरी काय माझी बात थोडीच. जे सत्य आहे ते मानलं पाहिजे ना. हॅलो. महाराजांचे ड्रेस, महाराजांचे कपडे भास्करगिरी ते बाहेर एकदम निकित होतो दुकान लावून. आहे ते कपडे 400 रुपयाचे कपडे 800 रुपयाला निकित होतात. केवढ्याला? 800 रुपयाला. संध्याकाळी बघतो. पण लोक काय महाराजाचे कपडे म्हणून घ्यायचे. संध्याकाळी बघतो. महाराजाला माहित झालं ते. महाराजांना हाकलून दिलं. तू लोकांना सांगितलं म्हणजे महाग विकायचे. जेवढ्यात होते तेवढ्यात विकले ते ठीक. असे महाराज, असे संत असले आम्हाला तर देश सुधारायला काही वेळ लागणार नाही. म्हणून झाड लावा फळाचे. माझ्या इथे स्मशानभूमीत 125 जांभळाची झाड आहे. स्मशानभूमीत जांभळ लागले ना, पोरं बाया स्मशानभूमीतच. काय 2000 नारळाची झाडं येत माझ्या इथे. 2000 नारळाची झाडं गावात, गल्लीत, रस्त्याला. कधी आले ते या एकदा बघा. किती नारळाची झाडं, किती? एका एका झाडाला 100 नारळ आहे. इथे आहे ना. याला येते की नाही? काय केलं तुम्ही याच्यासाठी? काय केलं खास?
मला तर वाटतं कोण पाणी बी घातलं की नाही कोणी याला घातलं नाही. एका एका झाडाला 100-100 नारळ, 2000 झाड आहे. पोरं रस्त्याला तोडूनच खाते नारळ. तोडलं का फोडलं का खाल्लं, खाऊ द्या ना. विकत नाही नारळ आम्ही. लाखो नारळ येते. मी गावगाव लोकांना सांगतो की बाबा फळाचे झाड लावा, फळाचे झाड लावा. लोक मला शिकिते म्हणे फळाचे जर लावले गावात रस्त्याला पोरं ठेवायचीच नाही, पण त्याच्यासाठीच लावायचे ना, पोरासाठीच लावायचे ना. आणि इतका जर तुम्हाला पोराचा राग आहे, पोरांना फळं खाऊ नये, मग तो कुठानं तरी कशाला करायचं, काय गरज पडली त्याच्यावर. फळं खाते तर खाऊन द्या ना हो. तुम्हाला झाड लावायचंय, फळं लावणाऱ्यावर बसला. आता जे तुम्ही बाजारातून फळं आणता, शपथ खाऊन सांगतोय प्रत्येक फळात जहर आहे. कोणतंही फळ आणा तुम्ही, त्याच्यात जहर काढलेलं आहे. तुमच्या गावातल्या फळात जहर काढलेलं राहायचं नाही. ते कधी टरबूज एवढं करते, लाल भडक करते, पपई मोठी करते, भाजीपाल्यावर कोंबथेरवर औषध टाकून. तुम्ही बघा, त्याला भेसळ, मिरची पावडर, धनिया पावडर मध्ये घोड्याची लीद आहे, घोड्याची लीद. बघायला पुढे आणते मसाल्याचा, अमक्या बाबाचा मसाला, धमक्या बाबाचा मसाला, घोड्याची लीद आहे त्याच्यात. कायची ते खा, तुम्ही खा, नवऱ्याला चारा. कसं जगन 100 वर्ष? गात्यात सांगितलं आम्हाला 100 आयुष्य मानव द्या, 100 वर्षाचं आयुष्य माणसाला. हे जवान मंडळी बसली इथं. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही किती वर्ष जगन असं वाटतं? 60. मी म्हणलो का? आणि आपल्या आजचे पंजे किती जगत होते? 100. है का नाही? म्हणजे आमचं 40 वर्ष कमी झालं. हे सरपंचाचं पाप आहे, दुसरं कोणाचंच नाही. सरपंचानं काळजी घ्यायची ना. हा ना साहेब, जे जे लोक चुका करते त्या चुका दुरुस्त करायच्या. मी म्हणतो सरपंचानं झापड आणा, पण लोकांना सुधरा. झापड आणा म्हणतो मी. या 60 वर्षात आमचे 40 वर्ष आयुष्य कमी झालं. जर आम्ही अजून काळजी नाही घेतली आणि पुढच्या 60 वर्षात आणखीन 40 गेलं, खाली किती राहील? 20. आणि पोराचं लग्न किती वर्षी होत? 21व्या. बिगर लग्नाची जाती नाही. सरपंच हा त्या गावचा आईबाप आहे, सरपंच हा त्या गावचा विठ्ठल आहे. साम दाम दंड भेद काही करा, पण लोक सुधरा, लोकाला वळण लावा. नुसत्या योजनाची गरज नाही. शिवाजी महाराजांच्या काळात कोणती योजना होती हो गावाला? घरकुल होत, मग रांडोबाला पैसे होते, एसटी तिकीट होत, काय होत? आता हे 300-400 योजना आहे सरकारची. किती? 300-400. पण हे माणूस सुखी नाही. पण योजनाच अशा आहे, नुसत्या दाखायच्या, त्याला काही फायदा नाही. आता काल एक योजना काढली, 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट. त्याला मरायला जातो 75 वर्षाचा वरचा माणूस कुठं जायचं त्याला? शाळातल्या पोराला जरी एसटी फुकट दिली तर काय बिघडल? सोपं आहे ना. शिवभोजन 10 रुपयात जेवण. कोणा तुम्ही खाल्लं? पत्रकार साहेब तुम्ही खाल्लं? कोणाच नाही खाल्लं. खाल्लं कोणा? चालत्या माणसाचे फोटो काढले वाटतल्या. या 150 लोकांना जेवण दिलं, पैसे घेऊन टाक. मग त्या शिवभोजनच्या ऐवजी आपल्या गावातले म्हातारे आम्ही सांभाळतो,
त्याला जर सरकारनं मदत दिली किंवा परवानगी दिली तर काय बिघडेल? नाही, पैसे द्यायचे नको तू, परवानगी देते. आम्हालाच विचारते तुम्ही कसं का घालते. अरे आमच्या बापाला आम्ही जेव घालायला परवानगी लागते कोणाची? या पद्धतीचं आमचं काम आहे. थोडे नियम कडक आहे. महिला चांगल्या, लोक चांगले, पोरं चांगले, शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या, सगळी व्यवस्था चांगली आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या गावच्या लोकांना 5-5 हजार रुपये कर्ज काढून संडास बांधले होते. कधी? 5-5 हजार बँकेचं कर्ज काढलं होतं अख्ख्या गावानं 25 वर्षापूर्वी. सरकारच्या पैशाने माझं गाव हमीदारी मुक्त नाही झालं. तुम्ही विचार करा, 25 वर्षापूर्वी 5 हजार कर्ज काढून संडास बांधणारं गाव आणि आता 12 हजार घेऊन मी बाहेर जाणार गाव. किती फरक आहे? माझ्या इथे काही महिला अशा आहे, मी नाव सांगतो, कधी आले ते भेटा, बोला. शेवंताबाई गायकवाड, छबाबाई राते, बिजलाबाई मुच्छक, शशिकलाबाई पेरे, साखरबाई मुच्छक, या महिला अशा आहे, त्यांचा नवरा वारलेला आहे, यांना मुलबाळ नाही, यांना 1 गुंठा जमीन नाही, या घरकुलात राहत्या. यांनी कर्ज काढून संडास बांधले होते आणि फेडे. आणि त्या महिला आज बी वर्षाच्या पहिल्या दिवशी टॅक्स भरत्या. मी इथून हात जोडतो त्याला, त्याच्यामुळे माझं गाव चांगलं आहे. किती गरिबी द्यायची, नवरा नाही, मुलगा नाही, शेती नाही, मजुरी करत्या. आपण ठरवलं चांगलं राहायचं तर चांगलं होऊ शकतं. काल एक योजना निघाली सरकारची, आणखी 44 हजाराच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्याला राशन बंद व्हायचं. ऐकलं का तुम्ही? किती? 44 हजार. आता तुमच्याकडे बाई रोजाने जाती, काय रोज आहे तिला? 250. महिन्याला किती झाले? 7,500. वर्षाचे किती झाले? 84,000 आहे ना. म्हणजे तिचं राशन बंद होईल. कोणाचं? रोजाना. अरे काही याचे डोके खराब झाले काय पागल आहे का काय? मी नाही म्हणत आहे, गणित सांगत आहे ना. म्हणून मी म्हणलं यांच्या योजना अशा आहे, फक्त दाखायच्या, द्यायच्या नाही. संडास का बांधायचा लोकांना खरं कळलं नाही आणि ते समजून बी सांगितलं नाही. लोकांना इतक्या दिवसात जिकडे तिकडे झाला असता, तरी आता बरेच झाले. 75-80% झाले असेल. आता 10-20% राहिले असेल पागल झाले. संडास का बांधायचा मी सांगतो तुम्हाला. नुसता बांधून बी उपयोग नाहीये, त्याचं महत्व समजून घ्या. ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जायचं, महिला मंडळ नीट ऐका, माणूस 10 सेकंदाच्या आत गेलं पाहिजे. कळलं का नाही? ताबडतोब जायचं, उशीर करायचं नाही. हातातलं काम टाकायचं, आधी लघवीला संडासला जायचं. जर उशीर झाला तर आमचं रक्त खराब होत. त्यातल्या त्यात गरोदर महिला असली तर आणखी प्रॉब्लेम. म्हणून उशीर करायचा. आता उशीर नाही करायचं तर आमच्यापाशी सोय पाहिजे ना. सोय लागेल का नाही? तुम्ही बाजारात गेले, तुम्ही एसटीत गेले, रेल्वेत गेले, विमानात गेले, जिथं जाईल तिथं तुम्हाला संडास पाहिजे. आणि आता झाले. तुम्ही म्हणा भाऊ ताबडतोब जायला पाहिजे, तुला कोणा सांगितलं? काय वाचलं मी? गेल्यावर शंका काढते लोक. या जगात 84 लाख जीव आहे.
किती? कावळा, उंदीर, सरड्या, पाल, बकरी, मेंढी, कुत्र, वाघ, सिंह याच्यापैकी कुणीही 10 सेकंद उशीर करीत करते का? म्हणून त्याला दवाखाना लागत नाही. म्हैस म्हणते का मी एवढं धुणं धुते मन सटकलं जाते ताबडतोब. पण आपला प्रॉब्लेम वेगळा आहे. आपण जिथं आहे तिथे संडासला लघवीला जाऊ शकत नाही. आपल्याला बुद्धी आहे, इज्जत आहे, ज्ञान आहे. मग याला पर्याय काय? याला एकच पर्याय आहे, जिथं जाऊ तिथे संडास पाहिजे. घरी पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये पाहिजे, ऑफिसात पाहिजे, बाजारात पाहिजे, एसटीत पाहिजे, रेल्वेत पाहिजे, विमानात पाहिजे. विमानात संडास आहे, काय तकलीफ आहे?